मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अगदी छान असं दारातलं दोडकं काढलेलं आहे. ते छान दोडकं आहे, एकदम कोवळं असं अगदी आणि ताजं ताजं असं दोडकं आहे. एकदम छान आहे. त्याच्या शिरा पण मी काढून घेणार आहे. त्या शिरांची सुद्धा तुम्हाला मी आज चटणी दाखवणार. चटणी म्हणजे कोशिंबीर अशी म्हणतात तसं दाखवणार आहे. शिरा परतून दाखवणार आहे. त्याच्यामुळे ह्या अशा जरा शिरा काढून घेते. त्या थोड्या मी जाड काढणार आहे, कारण काय माहिती आहे, आपल्याला छान तव्यावर किंवा कढईत परतून त्याची कोशिंबीर करता येते. आमटीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबरही ती छान लागते. अशी खमंग अशी ती शिरा परतून दाखवणार आहे. छानपैकी या दोडक्याच्या शिरा बारीक करून घेतल्या आहेत. आपण नेहमी शिरा काढतो आणि फेकून देतो. त्या फेकून न देता आपण या छानपैकी कुरकुरीत शिरा करूया. आमटी भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही त्या छान लागतात. तर त्याच्यासाठी प्रथम आधी मी तेल टाकते. कढईला लावून घेतलं की जरा चिकटत नाही. तेल टाकलेलं आहे. पहिल्यांदा मी त्यामध्ये मोहरी टाकणार आहे, नंतर जिरं, तर जिरं मोहरी टाकल्यावर ते चांगलं आता तडतडलं आहे. पण त्यावर मिरची आणि शिरा दोन्ही टाकणार आहोत. पहिल्यांदा शिरा टाकते. मिरच्या थोडे जास्त वाटत आहेत त्या मी उरवते. छान अशा परतून घ्यायच्या. थोडं यामध्ये तेल जास्त घालायला लागतं, कारण या चुरचुरीत व्हायला लागतात. त्याच्यामुळे तेल जास्त घालायला लागतं. पण ह्या गोष्टी काय आपण नेहमी खात नाही, केव्हा तरी वर्षातून एकदाच खातो. त्याच्यामुळे चालतंय. मी झाकण ठेवते वर, मी चांगल्या शिजतील. आपण परतून चांगल्या शिजवून घेणार होत्या. आपल्या मिरच्या पण चांगल्या चुरचुरीत होतील आणि शिरा पण एकदम तोंडी लावण्याचा प्रकार छान होतो हा. मऊ भाताबरोबर सुद्धा हे छान लागतं एकदम. त्याच्यामुळे मी शेवटी टाकणार आहे ते. मी फक्त कुरकुरीत तीळ आणि खोबरं दोन्ही माझे भाजलेले आहे. त्याच्यामुळे हे चांगलं आपण परतून घेतलं की मी त्यावर तीळ, खोबरं आणि मीठ आणि किंचित साखर टाकायची. त्या साखरेची चव एक वेगळी येते छान. अगदी थेंबर हळद घालते. आपल्याला ती सवय आहे कुठच्याही पदार्थात हळद. तिखट, हिंग ह्याला छान लागतं, हिंगाचा वास. फक्त तो अगदी अगोदर घालायचा नाही, कारण जळून जातो. अर्धवट अशा शिरा परतून होत आल्या की त्यावर आपण हिंग घालायचा. तर आपण छान परतून कुरकुरीत करून घेणार आहोत. 1-2 मिनटात आता आपलं हे होईल. आपल्या मिरच्या पण बघा रंग बदलला आहे आणि छान अशा होणार आहेत. त्या शिरा चांगल्या परतून झालेल्या आहेत. त्यावर मी तीळ घालणार आहे. हे थोडे तीळ आपले परतून घेतलेले आहेत, कारण तीळ टिकण्यासाठी म्हणून थोडे परतून ठेवले की ते चांगले टिकतात. म्हणून मी नेहमी तीळ परतून ठेवते. जसं आपण रवा परतून भाजून ठेवतो तसे तीळही थोडे परतून ठेवायचे, म्हणजे ते चांगले राहतात. खोबरंसुद्धा हे माझं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे ते आता टाकते. फक्त आता ते कुरकुरीत करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान प्रकार झाला तो तोंडी लावणं. कुरकुरीत तोंडी लावणं. आता याच्यावर आपण थोडं मीठ आणि साखर घालणार आहोत, पण जरा वेळानं घालते, कारण काय मीठ अगोदर घातलं तर त्याला पाणी सुटतं एखाद्या वेळ. म्हणून अगदी शेवटच्या क्षणाला आपण मीठ घालणार आहोत आणि साखर, की आपलं हे तयार झालेलं आहे कुरकुरीत एकदम. त्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि तिखट पदार्थ म्हटला की त्याच्यात चिमूटभर साखर. आपल्या शिरा खाण्यासाठी तयार.
एकदम हे बघा किती चुरचुरीत, तुम्हाला कळतंय ना चुरचुरीत झालेल्या, एकदम छान. भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही छान लागतं तोंडी लावणं आणि फुकटही जात नाही. ही आपली दोडक्याच्या शिरांचा काय याला चिवडा म्हणतात किंवा दोडक्याच्या शिरा परतलेल्या आहेत, त्याला दोडक्याच्या शिरा परतलेल्या असंच म्हणतात. दोडक्याच्या शिराची कोशिंबीर म्हणतात, काहीही म्हणा. दोडक्याच्या शिरा या आपण परतलेल्या आहेत, त्याचा चिवडा केलेला आहे कुरकुरीत एकदम. हा चिवडा आता मी कसा केला, दोडक्याच्या शिरा कशा चिरून घेतल्या होत्या, काय काय केलं आहे आणि काय काय साहित्य वापरलं आहे, हा माझा व्हिडिओ मी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. म्हणजे दोडक्याचं काहीही फुकट जात नाही, संपूर्ण आपण ते वापरत आणलेलं आहे. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही समोर असलेलं बेल आयकॉन बटनही दाबा, म्हणजे माझ्या रोज येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील आणि तुम्ही पाहू शकाल. यापूर्वीचे जुने व्हिडिओसुद्धा वेगवेगळे आहेत, तेही तुम्ही पहा. धन्यवाद.